नमस्कार. साधं सोपं किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहे हराभरा कबाब. त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची. कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर पालक टाकायचा. पालक आणि मटर टाकून 10 मिनटं त्याला शिजवून घ्यायचं. शिजवल्यानंतर थंड करून घ्यायचं. थंड केल्यानंतर 1 वाटीभर पोहे घ्यायचे, जाड बारीक कोणतेही घेऊ शकता. त्यानंतर पोह्याची बारीक पावडर करून घ्यायची. पावडर केल्यानंतर जे थंड झालेलं मटर आणि पालक आहे त्यामध्ये 3-4 लसणाच्या कळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि अद्रक टाकून त्याची जाडसर भरड करून घ्यायचं. भरड केल्यानंतर गॅसवर पॅन ठेवायचा. पॅनमध्ये जिरं टाकायचं. त्यानंतर बारीक चिरलेली फुलगोबी, अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी शिमला मिर्च, मीठ आणि तिखट टाकून भाज्या 10 मिनटं शिजवून घ्यायच्या. शिजवल्यानंतर जी आपण मटर आणि पालकाची जाडसर भरड केली होती त्यामध्ये टाकून घ्यायचे. त्यामध्ये 2 उकडलेले आलू किसून टाकायचे. 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ आणि जी पोह्यांची पावडर केली होती ती टाकून सगळं एकत्र कालवून घ्यायचं. कोथिंबीर पण टाकायची आवडीनुसार आपल्या. त्यानंतर सगळं एकत्र कालवल्यानंतर त्याचे कबाब बनवून घ्यायचे. कबाब बनवल्यानंतर त्याला पोह्यांच्या पावडरमध्ये चांगलं घोळून घ्यायचं. त्यानंतर 1 काजू लावायचा. गॅसवर पॅन ठेवायचा. पॅनमध्ये तेल टाकायचं. तेल टाकून त्याला सॅलो फ्राय करून घ्यायचं दोन्ही बाजूनी क्रिस्पी असं. अशा प्रकारे आपला कबाब तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल साधं सोपं. थँक्स फॉर वॉचिंग साधं सोपं.